आरोग्यं धनसंपदा। आज शुक्रवार आहे आणि नेहमी शुक्रवारी आपण आरोग्यम धनसंपदा हा स्पेशल प्रोग्राम ऐकत असतो आणि आज या स्पेशल प्रोग्राममध्ये आपल्यासोबत आहेत होमिओपॅथिक फिजिशियन डॉक्टर किशोर पाठक सर. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार सगळ्यांना. तर सर, आता मागे पावसाळ्यामध्ये वातावरणच होतं आजाराचं, त्यानंतर एका ऋतूतून आपण दुसऱ्या ऋतूमध्ये जातो, तर हे आजार वाढायला लागतात. तर यामागे नेमकं काय कारण सांगाल? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की आता पावसाळा नुकताच संपलेला आहे. आपल्याकडे पावसाळा लांबला होता. मागे 3 वर्षे तो लांबतोय पावसाळा. तर पावसाळ्यामध्ये कीटकजन्य आजार जास्ती वाढतात, ज्याला व्हेक्टर बॉर्न डिसीजेस आपण म्हणतो. आणि साधारणतः डासांपासून जे संक्रमित आजार होतात ते आजार नेहमी वाढलेले असतात. सध्या आपण डेंग्यूचे सध्या रुग्ण औरंगाबाद शहरात आहे, जे पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर सुद्धा याचा प्रादुर्भाव आढळून येतो. तसेच चिकनगुनिया हा आजारसुद्धा आहे. आता चिकनगुनियाच्या साथी येऊन गेलेल्या आहेत, पण डेंग्यूबरोबर चिकनगुनियाचं माहिती देणं हे क्रमप्राप्त आहे, म्हणून आपण आज चिकनगुनियाबद्दल डिस्कस करतो आहोत. त्यात असे बरेच ताप आहेत की चिकनगुनियासारखे सांधे दुखत आहेत 1-2 दिवसासाठी आणि नंतर बरे होत आहेत रुग्ण. अंगावर सूज वगैरे येणे आणि ताप येणे असे सुद्धा हे आहेत, परंतु चिकनगुनिया नाही. असेही विषाणूजन्य आजार व्हेक्टर बॉर्न डिसीजेस सध्या आहेत. तर आता हे वेगवेगळे नवीन आजार आपण काही वर्षात बघतोय. याचं जे कारण आहे ग्लोबल वॉर्मिंग, वैश्विक तापमान वाढ जी झालेली आहे आणि त्या वैश्विक तापमाना वाढामुळे काही भागामध्ये खूप अतिवृष्टी, काही भागामध्ये भूकंप, काही भागामध्ये कोरडेपणा म्हणजे दुष्काळ पडणे असे प्रकार येत आहेत. आणि याचा एक परिणाम म्हणून आपल्याला वेगवेगळे आजार आढळत असतात. आता आपण उष्ण कटिबंधात राहतो, इथे ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये राहतो आपण. तर या कटिबंधामध्ये कीटकजन्य आजार जे आहेत हे नेहमीच मनुष्याला त्रास देत आलेले. पूर्वी मलेरिया असायचा, फिलारिया असायचा, वेगवेगळे हिवतापासारखे आजार असायचे जे जीवाणूजन्य असायचे. आता मात्र विषाणूजन्य आजार येत आहेत. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे निसर्गाचा झालेला ऱ्हास, मनुष्याची कमी झालेली प्रतिकारक क्षमता. अन्नधान्य सगळ्या गोष्टी आपण भेसळ खातोय. आपण डोंगर पोखरलेत, आपण झाडं तोडलेत. तर मनुष्याला चांगली ताकद आणि चांगलं राहायचं असेल तर शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न पाहिजे असतं. या तिन्ही गोष्टी सध्या आपल्याकडे अभावाने चालू आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या आपल्या सभोवतालचं वातावरण व्यवस्थित राहायचं असेल तर आपल्याला ग्रीन कव्हरसुद्धा चांगलं पाहिजे असतं. म्हणजे झाडांचं आच्छादन, जे हरित आच्छादन जे आहेत त्यामुळे सुद्धा बरेच आजार कमी होऊ शकतात. आता हा निसर्गात जो कायापालट झालेला आहे सध्या मानवाच्या हव्यासापायी, त्यामुळे आजार वाढत आहेत. आता कचरा खूप होतोय आपल्याकडे, मैला खूप होतोय, पाणी आहे भरपूर, डबके साचत आहेत जागोजागी, अस्वच्छता आहे, त्याच्यातून कीटकजन्य आजार नेहमी वाढत आहेत. आणि त्यामध्ये प्रामुख्याने जे आजार होतात कीटकजन्यमध्ये सध्या विषाणूजन्य. मागे आपण चिकनगुनिया एक बघितलं आहे की खूप चिकनगुनियाने आपल्याला 7-8 वर्षापूर्वी खूप त्रास दिलेला आहे शहरवासियांना, आणि पूर्ण मराठवाड्यात, महाराष्ट्रात साथ होती ती. तर सर, चिकनगुनिया म्हणजे नेमकं काय? यामध्ये कोणकोणती लक्षणं जाणवतात आणि हा आजार एकंदरीतच या आजाराविषयी काय सांगाल? आता चिकनगुनिया हा विषाणूजन्य आजार आहे. याला कीटकजन्य आजार सुद्धा म्हणतात, कारण एडिस इजिप्तिस नावाची जी मादी आहे डासाची, ती हा आजार संक्रमित करते मनुष्यांमध्ये. एडिस इजिप्तिस या डासाच्या मादीमुळे डेंग्यूसुद्धा होतो, हे आपण पाहिलंच आहे याआधी. आणि चिकनगुनियासुद्धा याच मादीमुळे होतो. आणि चिकनगुनिया विषाणू जो आहे, चिकनगुनिया व्हायरस, हा या मादीच्या लाळेमध्ये असतो आणि ही मादी लोकांना चावल्यानंतर हा सगळीकडे संक्रमित केला जातो. हा मनुष्य टू मनुष्य संसर्गजन्य आजार नाही आहे, परंतु डास चावल्यानंतर डेंग्यूप्रमाणेच हा इतर लोकांना होत असतो डासांपासून. थोडक्यात चिकनगुनिया आफ्रिकन शब्द जो आहे, चिकनगुनिया म्हणजे कमरेत वाकणे, कमरेतून वाकणे किंवा वाकून चालणे. म्हणजे या आजारामध्ये सांधे इतके जास्ती बाधित झालेले असतात की मनुष्याची सामान्य जी हालचाल जी आहे ती जास्ती बाधित होते याच्यामध्ये. आणि त्यामुळे आपण म्हणतो चिकनगुनिया म्हणजे आपल्याला समोर एकच गोष्ट दिसते, चिकनगुनिया म्हटलं की सांधेदुखी. आता चिकनगुनिया हा जो आजार आहे, आता मी तुम्हाला सांगितलंच की एडिस इजिप्तिस नावाची जी डासाची मादी आहे, मादींकडून हे आजार होतात. नर हे जे असतात ह्या डासांचे, सगळ्या मलेरियाचा असो, फिलारियाचा असो किंवा यांचा, तर हे नर जे आहेत हे पानांचा रस पित असतात आणि माद्या ज्या आहेत ह्या मनुष्याचं रक्त पित असतात. आणि या रक्त पिल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये याची सायकल पूर्ण होऊन या विषाणूंचा सगळा जो प्रादुर्भाव आहे पुन्हा मनुष्याच्या रक्तात चावल्यानंतर पसरणे आणि तो पुढे त्याचा प्रसार होत राहणे, हा आजार होत असतो. इथेच जर डासांचं प्रमाण कमी झालं, आपल्याकडे स्वच्छता चांगली असली, सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या, तर इथे प्रतिबंध करता येऊ शकतो सुरुवातीलाच.
परंतु तसं बऱ्याच वेळी होत नाही. पाऊस पडला, पावसाळ्यात भरमसाठ डासांची अंडी आणि त्याच्यातून अंड्यांचं या डासांचं पीक आलं, मग ते कंट्रोल करणं जवळजवळ अवघड असतं. डास आणि उंदीर या उपद्रवी प्राण्यांवर मनुष्याकडे सध्या तरी औषध नाही आहे. डास चावल्यानंतर शरीरात हा चिकनगुनिया विषाणू गेल्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याला लक्षणं दिसायला लागतात. या लक्षणांमध्ये सगळ्यात पहिलं लक्षण जे असतं ते ताप येणे. याच्यात सुद्धा फणफणून ताप येतो. 101च्या वर ताप असतो. 102 ताप बऱ्याच वेळा रुग्णांमध्ये आपल्याला दिसतो हा ताप. आणि हा ताप जो असतो, या तापाबरोबर सांधे दुखायला सुरुवात होते. बऱ्याचदा सुरुवातीला तुमच्याकडे रुग्ण आल्यानंतर त्याचे सांधे दुखतीलच असं नाही, परंतु कुठलेही रुग्ण ताप आल्यानंतर 1-2 दिवस स्वतः औषधं खातात, घरी अंगावर काढतात. परंतु जेव्हा ते दवाखान्यात तुमच्या येतात तेव्हा रुग्ण सांगत असतो की माझे सांधे दुखत आहेत खूप, मला चालताना उठता बसताना प्रचंड त्रास होतोय, अंगावर सूज आलेली आहे. आणि 4थ्या-5व्या दिवशी या रुग्णांना अंगावर पुरळ येते. बरं, ही पुरळ पूर्ण अंगावर असते, तुमच्या चेहऱ्यावर ही पुरळ येते, चेहरा लाल होतो, पाठीवर, पोटावर, हातावर, पायावर सगळीकडे लाल 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 पुरळ येते आणि रुग्ण खाजवत सुटतो, म्हणजे त्याला खूप खाज असते. म्हणजे महत्त्वाचं लक्षण म्हणजे एकतर खूप ताप, दुसरी गोष्ट म्हणजे सांधे दुखणे. छोटे आणि मोठे सगळे सांधे रुग्णाचे दुखतात, त्यामुळे त्याला उठणं बसणं मुश्किल होतं. तर सर, आता लक्षणं तर आपल्याला कळली, पण मग आता लक्षणं आपल्याला माहिती झाली, तर मग आपल्याला चिकनगुन्या झाला की नाही यासाठी कुठल्या डायग्नोस्टिक टेस्ट अवेलेबल आहेत का? आता एकदा चिकनगुन्या झाला तर विषाणूजन्य आजारांसाठी खरं तर अशा निश्चित तपासण्या नाही. जसं डेंग्यूमध्ये आपण बघतो अँटीबॉडी टेस्ट आपण करतो, डेंग्यू टेस्ट करतो, डेंग्यू 1 NS1 टेस्ट जी आपण करत असतो, याच्यामध्ये बऱ्याच वेळी 6 ते 7 दिवसानंतर निश्चिती होते, आजार निश्चिती की हा डेंग्यू आहे. परंतु बहुतांश विषाणूजन्य आजारामध्ये याच्यामध्ये तशा प्लेटलेट्स कमी वगैरे काही जास्ती विशेष होत नाही, शरीरातल्या पेशींमध्ये काही फरक पडत नाही. तर अशा निश्चित अशा टेस्ट याच्यामध्ये नाही आहे. तर याच्यामध्ये RT-PCR जी टेस्ट असते, जी कोरोना दरम्यान सुद्धा करायचो आपण, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज पॉलिमरेज चेन रिॲक्शन टेस्ट ज्याला म्हणतो आपण तिला, तर ही टेस्टसुद्धा त्यामध्ये आहे. पण ही टेस्ट कुठल्याही विषाणूजन्य आजारामध्ये पॉझिटिव्ह येऊ शकते, त्यामुळे तसं काही निश्चित नाही. बऱ्याचदा लोक म्हणतात की याच्यामध्ये सुद्धा तुमचे डेंग्यूचे विषाणू दिसून येतात, पण हे फार कमी प्रमाण आहे त्याचं, म्हणजे त्याची जी सत्यता जी आहे ही सत्यता कमी आहे त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, चिकनगुन्या अँटीबॉडीच्या ज्या टेस्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 6-7 दिवसानंतर हे जाहीर होतं की हा चिकनगुन्या आहे. पण असं निश्चित नाही, लक्षणांवरूनच चिकनगुन्या खूप सोपा असल्यामुळे आपण डायग्नोज करू शकतो तो, म्हणजे त्याची निश्चिती, आजार निश्चिती आपण करू शकतो की हा चिकनगुन्या आहे. आणि एकदा साथीच्या आजारामध्ये सगळ्या लोकांना हा आजार समजलेलाच आहे. आणि सर, आपल्याला कळलं की आता आपल्याला की चिकनगुन्या झालाय, तर मग यावर उपाय काय अवेलेबल आहे, म्हणजे ट्रीटमेंट कशी असते? हे बघा, विषाणूजन्य आजारावर कुठलाच उपाय नाहीये, कुठलंच औषध नाहीये. आपल्याला सगळे लक्षणांनुसार फक्त लक्षणं थांबवण्याची औषधं घ्यायची. डेंग्यूमध्ये तुमचा जो ताप असतो, हा ताप सतत असतो, हा ताप कमी होत नाही आपोआप. चिकनगुन्यात 3 दिवसानंतर आपोआप तापही कमी होऊ शकतो, किंवा जेव्हा डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही जर औषधं सुरू केले, तापाची औषधं, तर तुमचा ताप कमी होऊ शकतो, पुन्हा येऊ शकतो. पण 4 ते 5 दिवसानंतर ताप बऱ्याच लोकांचा कमी होतो, रुग्णांचा. परंतु अंगावर खाज राहणे आणि सांधे दुखणे हे बरेच दिवस चालतं त्यात चिकनगुन्याचं. तर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, असं औषध कोणत्याही विषाणूजन्य आजाराला असं ठरलेलं नाही आहे. आपण ताप उतरण्यासाठी तापांच्या गोळ्या देतो. सांधे दुखत असतील तर वेदनाशामक औषधं जे आहे ते डॉक्टर सहसा प्रेफर करतात, म्हणजे जास्त पसंत करतात ते हे औषधं देणं. आणि मग जशी बाकीची लक्षणं आहे, उलटी, मळमळ वगैरे, त्यासाठी सुद्धा आपल्याला अँटासिड्स वगैरे देत असतात डॉक्टर. शिवाय थकवा आला तर थकव्यासाठी टॉनिक वगैरे देतात. असं आपण म्हणू शकतो जसं मलेरियासाठी क्लोरोक्विन फॉस्फेट हे औषध आहे, तसं मात्र चिकनगुन्या, डेंग्यू, विषाणूजन्य आजार, कावीळ, जेवढे काही विषाणूजन्य आजार आहे यासाठी असं निश्चित औषध नाही. विषाणूजन्य आजारांमध्ये अचानक लक्षणं येतात, अचानक पेशंट थकून जातो, खूप ताप असतो, त्यामुळे थकवा वगैरे येतो. तर अशा रुग्णांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आराम, भरपूर पाणी पिणे, पचेल असं अन्न देणे, कारण उलटी मळमळ असते, रुग्णाची मनस्थिती नसते, अंगात ताप असल्यामुळे खाण्याची इच्छा नसते, त्याला पचेल तेवढं शक्यतो इंटरवलनी, म्हणजे काही 4-4 तासांनी आपण थोडं अन्न देऊ शकतो, 4 किंवा 6 तासांनी. पेय पण आपण देऊ शकतो, नारळ पाणी, चहा वगैरे सुद्धा तुम्ही देऊ शकता, चहा बिस्किट वगैरे, कारण पचत नसतं म्हणून. मग डाळ भात, खिचडी भात, वरण, भाकरी, दूध हे अन्न तुम्ही देऊ शकतात. फळं देऊ शकतात तुम्ही रुग्णांना, ज्यांनी प्रतिकारक क्षमता वाढेल. चिकनगुनिया, डेंग्यू या विषाणूजन्य आजारांवर औषध नाही. याला विश्रांती घेणे, भरपूर पाणी, द्रव पदार्थ घेणं
आणि पचेल असं अन्न घेणे. आणि सर अजून एक महत्त्वाची गोष्ट विचारायची आहे. आपण बघतो की बऱ्याच ज्यांना जुना चिकनगुन्या झाला होता बऱ्याच वर्षांपूर्वी, तरीसुद्धा त्या पेशंटच्या अजून सांधेदुखीच्या तक्रारी असतात. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? एकतर विषाणूजन्य आजार हे त्रासदायक आजार असतात खूप. जीवाणूजन्य आजार हे कमी त्रास असतात. विषाणूजन्य आजार हे त्रासदायक असतात. त्याचं कारण म्युटेशन असतं. नेहमी हे विषाणू स्वतःच्या जीन्समध्ये बदल करत असतात. त्यामुळे जेव्हा यांनी जीन्समध्ये बदल केले, एक तर त्यांना मारणं कठीण असतं या विषाणूंना, यांचा नायनाट करणं, आणि त्यांच्यापासून होणाऱ्या आजारांवर सुद्धा आपल्याकडे औषध नसतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जे रुग्णांचा ताप उतरला आहे, त्यांची मळमळ उलटी कमी झाली, त्यांचा थकवाही कमी झाला आहे, परंतु 10 ते 20% रुग्ण यांना 5-5, 6-6 वर्ष हा त्रास झालेला आहे सांधे दुखण्याचा. काही लोकांना 6-6 महिने, 2-2, 3-3 महिने त्रास हा होत असतो सांधे दुखण्याचा. परंतु आता तुम्ही जसं विचारला प्रश्न तसा की 5-5, 7-7, 8-8 वर्षानंतर सुद्धा विशेषतः महिलांचे सांधे दुखत असतात चिकनगुन्या होऊन गेल्यानंतर. तर ह्या ज्या आजाराचे विषाणू जे आहेत हे तुमच्या सांध्यांवर आणि मांसपेशींवर परिणाम करतात. तर हा झालेला जो परिणाम असतो, हा परिणाम जास्ती प्रमाणात झाला. आता समजा काही संधिवाताचे लोक आहेत, काही जुन्या आजारांचे लोक आहेत, काही ॲनेमिक लोक आहेत ज्यांचं रक्त कमी, कॅल्शियम कमी, अशा लोकांना मात्र हा त्रास होऊ शकतो. सुदृढ व्यवस्थित आहार वगैरे असणाऱ्या लोकांना तुम्हाला हे जाणवणार नाही, पण रक्त कमी असणे, काही ऑपरेशन झालेले रुग्णांची, काहींना शुगर BP वगैरेचे त्रास आहेत, औषधी चालू आहेत, प्रतिकारक क्षमता कमी आहे, या लोकांना जास्ती त्रास होऊ शकतो. आणि असे लोक हे आर्थरायटिस ज्याला म्हणतो आपण, किंवा सांध्यांवर हा आजार विषाणू हा ॲक्ट होतो, म्हणून काही रुग्णांमध्ये ही दुखी चालत असते. तर याच्यासाठी पेन किलर घेणे हा काही उपाय नसतो. आहार, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक औषध घेऊन आपण याला थोडा त्रास हा कमी करू शकतो, आणि जेव्हा जाणार तो कालांतराने कमी पण होऊ शकतो हा त्रास. आणि सर एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. डेंग्यू आणि चिकनगुन्या यामध्ये नेमका फरक काय आहे, आणि हे दोन्हीही आजार आपल्याला मच्छरांमुळे होतात, तर त्यासाठी तुम्ही काय एक मेसेज द्याल तुमच्याकडून? आता सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, एकाच डासाच्या मादीपासून, एडिस इजिप्तिसपासून डेंग्यू होतो आणि चिकनगुन्यासुद्धा होतो. म्हणजे या मादीच्या लाळेत, तिच्या रक्तामध्ये हे दोन्ही प्रकारचे विषाणू चांगल्या प्रकारे तग धरू शकतात आणि तिथून संक्रमित केले जातात. त्यांची पूर्ण लाईफ सायकल तिथे पूर्ण होते. डेंग्यू हा जीव घेणा ठरू शकतो काही रुग्णांमध्ये, चिकनगुन्या हा जीव घेणा ठरत नाही. अगदी 1 ते 2% फक्त प्रमाण असू शकतं ज्यात हा आजार गंभीर होऊ शकतो, रुग्ण सिरियस होऊ शकतो. वास्तविक पाहता हे लक्षणं जे येतात, प्रत्येक डेंग्यू असो किंवा चिकनगुन्या असो, अचानक ताप येणे, खूप ताप असणे, हे लक्षणं दोघां आजारांमध्ये ठीकठाक आहेत. परंतु डेंग्यूवर जी पुरळ येते, डेंग्यूमध्ये ज्या रुग्णांच्या पुरळ येते ती फक्त हातापायावर येते. चिकनगुन्यामध्ये ही पुरळ पूर्ण शरीरावर येते, पाठीवर, चेहऱ्यावर, चेहरा लाल होतो विशेषतः, आणि लाली खूप असते याच्यामध्ये चिकनगुन्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे डेंग्यूचा ताप तुम्ही औषधं जरी दिलेत तरी त्याला पहिले 3 दिवस प्रतिसाद देत नाही, ताप कमी होत नाही रुग्णाचा. चिकनगुन्यामध्ये मात्र तुम्ही डॉक्टरांनी गोळ्या दिल्या किंवा तुम्ही घरी जरी पॅरासिटामॉल वगैरे खाल्ल्या तर काही वेळापुरता ताप कमी होतो 3-4 दिवसात. 4-5 दिवसानंतर आपोआप ताप उतरू शकतो. डेंग्यूमध्ये हेमोरेजिक फेज असते. डेंग्यूमध्ये आपल्याला आपल्या पांढऱ्या पेशी ज्या आहेत ह्या आणि प्लेटलेट्स ज्या आहेत त्या कमी झालेल्या दिसतात. चिकनगुन्यामध्ये रक्त तपासणी केल्यावर असं काहीही दिसत नाही. आणि डेंग्यू तसा जीव घेणा ठरू शकतो जर खूप दुर्लक्ष केलं, रुग्णांनी पथ्य नाही केले तर काही लोकांमध्ये. तसा चिकनगुन्या मात्र असा त्रासदायक ठरत नाही. म्हणजे हे याच्यामधले फरक आहेत. आणि आपल्याला माहिती, कीटकजन्य आजारांसाठी सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी करायच्या आहे आपण, तर आता मॉस्किटो रिपेलेंट सगळेच लावतात, परंतु या डासांवर काहीच औषध नाही, मी आताच सांगितलं तुम्हाला. तर याच्यासाठी आपल्याला मच्छरदाणी वापरायची आहे. मच्छरदाणी सगळ्यात चांगली आहे. कुठेही आपण घराबाहेर जाताना किंवा शेतीतले कामं असो, बाकीच्या काही गोष्टी असो, त्यावेळी पायघोळ कपडे वापरायचे. आपण शॉर्ट्स वापरायचे नाही, पायघोळ कपडे, लांब पॅन्ट. झोपताना सुद्धा आपण नाईट वेअर जे आहेत, लांब पॅन्ट वगैरे हे वापरू शकतो, किंवा पायघोळ कपडे ज्याला म्हणतो, पूर्ण सदरा जो आहे आपल्याला लांब बाह्यांचा, हा सदरा आपण वापरू शकतो. याच्याने डास चावण्याचं प्रमाण जे हे कमी होतं. बरं, हे डास चिकनगुन्याचे दिवसासुद्धा ॲक्टिव्ह असतात. हे एडिस इजिप्तिस जी मादी आहे ही गोड्या पाण्यातच डेंग्यू प्रमाणेच त्याचे अंडी वगैरे घालते तिथे. त्यामुळे आपल्याला ड्राय डे पाळायचा असतो
आपल्याला स्वच्छता परिसरात ठेवायची, गवत वगैरे आपल्याला नष्ट करायचे, खूप पसारा जो आहे घराच्या आसपास असलेला हा आपल्याला नष्ट करायचा, जेणेकरून डास होणार नाही. छोटी छोटी डबकी वगैरे जे असतील आपल्या परिसरात ते आपल्याला बुजवायची. तलाव, पाण्याचे स्त्रोत जे तिथे एक रेग्युलर फवारणी आपल्याला करायची कीटकनाशकांची, कीटक वाढू नये म्हणून. या महत्वाच्या गोष्टी सगळ्यात उपयुक्त आहेत या आजारांसाठी. म्हणजे प्रतिबंध हा खूप महत्वाचा आहे, कारण नंतर या त्रासामुळे सुद्धा रुग्णाचे 1-2 महिने बरोबर जातात. त्यापेक्षा मग हा आजार न होणं हे महत्वाचं. नक्कीच सर, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. थँक्यू सो मच सर, आज वेळातून वेळ काढून तुम्ही एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. चिकनगुनिया या आजाराविषयी आणि हा शब्दाविषयी सुद्धा जो आम्हाला गोंधळ होता तो सुद्धा दूर केला. त्याबद्दल तुमचे माझ्याकडून, आमच्या MGM 90.8 FM कडून मनापासून आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद.